नमस्ते. मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी, आयुर्वेदिक डॉक्टर आणि गर्भसंस्कार कोच आहे. तर आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ते आहे मँगो वुडन टीथर्स. टीथर्स बाळासाठी काय योग्य आहेत? ते बाळासाठी किती सेफ आहेत? बरेच पालक किंवा विशेषतः आई क्लिनिकमध्ये टीथर्स घेऊन येतात आणि मला कायम विचारतात, आणि की आपण ते का वापरले पाहिजे? नमस्ते. मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी, आयुर्वेदिक डॉक्टर आणि गर्भसंस्कार कोच आहे. मी अनेक पालकांशी रोज भेटते किंवा प्रत्येक पालक ज्यांना नवीन बाळ झालेलं आहे, ते मला एक प्रश्न कायम विचारतात, की कोणतं टीथर माझ्या बाळासाठी योग्य आहे किंवा कोणतं टीथर मी बाळासाठी वापरलं पाहिजे. आणि मी ते समजू शकते, की तुमची चिंता अगदी रास्त आहे. कारण आपण जे काही आपल्या बाळासाठी चूज करतो किंवा निवडतो, ते अगदी सेफ असलं पाहिजे किंवा त्याच्यापासून त्याला काही त्रास नाही झाला पाहिजे. हाच विचार प्रत्येक गोष्ट निवडण्यामागे असतो. तर आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे माझ्या अगदी अ, खूप जवळचं आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि ते आहे मँगो वुडन टीथर्स. आज आपण पाहणार आहोत, की हे टीथर्स बाळासाठी का योग्य आहेत? ते बाळासाठी किती सेफ आहेत आणि आपण ते का वापरले पाहिजे? बरेच पालक किंवा विशेषतः आई क्लिनिकमध्ये टीथर्स घेऊन येतात आणि मला कायम विचारतात, की तो हे टीथर तोंडात घालतच नाही किंवा घातलं तरी तो अगदी टाकून देतो. ते टीथर्स खूप स्टिकी पण आहेत. बऱ्याच वेळेला याचा रंग निघून गेलेला आहे. कुठे-कुठे मध्ये-मध्ये त्या टीथर्सना क्रॅक्स गेलेले आहेत. तर असे टीथर्स माझ्या बाळासाठी वापरणं योग्य आहे का? तर ही चिंता अगदी रास्त आहे. आणि माझं सगळ्यांना असं सांगणं आहे, की सध्या जे मार्केटमध्ये अवेलेबल टीथर्स आहेत किंवा जे उपलब्ध टीथर्स आहेत, ते सगळे एकतर प्लास्टिक मेड आहेत किंवा सिलिकॉन मेड आहेत, आणि हे सगळं बनवण्यासाठी खूप सारी प्रोसेस केलेली असते. खूप सारे केमिकल्स वापरले जातात आणि खूप साऱ्या गोष्टी याच्यामुळे आपल्या बाळाच्या पोटात जातात. त्या बाळासाठी हानिकारक असतात. ह्याचा वास खूप अ, चांगला नसतो आणि तो बाळाला आवडत नाही, म्हणून बाळ ते तोंडात घालत नाहीत. ते टाकून देतात. आणि सारखं समजा एखादं बाळ जरी ते घालत आहे, तरी सिलिकॉनचे टीथर्स विशेषतः सारखं चोखण्यामुळे ते चिकट होतात आणि मग त्यांना तो स्टिकीनेस पण नको असतो आणि म्हणूनही ते बाळ नंतर वापरत नाहीत. किंवा त्याचे जे काही केमिकल्स असतात, ते सतत ते टीथर्स चावल्यामुळे ते केमिकल्स हळू बाळाच्या पोटामध्ये जातात आणि त्याच्यामुळे बाळाला पोटदुखी होणं किंवा पोट फुगणं अशा पद्धतीचे त्रास पण होऊ शकतात. तर अशा पद्धतीने जे खूप सारे प्रोसेस केलेले आहेत, खूप कलर्स वापरलेले आहेत, ज्याच्यामुळे ते दिसायला छान दिसावं याच्यासाठी, ते प्रेझेंटेबल असावेत याच्यासाठी, त्याच्यासाठी खूप त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स वापरले जातात आणि केमिकल्स वापरले जातात. पण एक लक्षात घ्या, की हे टीथर्स आपल्या बाळासाठी सेफ नाहीयेत. कारण आपलं बाळ सगळ्या चांगल्या गोष्टी डिझर्व्ह करतं. बाळ जेव्हा 4 ते 7 महिन्यांचं होतं, तेव्हा त्याला दात येण्याची प्रक्रिया थोडीशी सुरू झालेली असते. साधारण दात येण्याआधी बाळाच्या हिरड्या असतात, त्या थोड्याशा दुखायला लागतात. त्यांच्यामध्ये खाज येते, थोडीशी सूज यायला लागते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाळांना हिरड्यांमध्ये खूप डिस्कम्फर्ट जाणवतो आणि त्याच्यामुळे त्यांना असं सतत काहीतरी चावावं असं वाटायला लागतं. आणि जेव्हा त्यांना हे सेन्सेशन डेव्हलप होतं, खाज येते, दुखतं आणि काहीतरी चावावसं वाटतं, तेव्हा ते हातात येईल ते तोंडात घालायला लागतात. म्हणजे एखादं त्यांचं खेळणं असेल ते घालतात किंवा टॉवेल असेल ते घालतात. जी वस्तू त्यांना दिसेल इझिली सहज उपलब्ध आहे ती घेतात आणि त्यांना चावायचं असतं त्यांना, कारण तो डिस्कम्फर्ट त्यांना तो दूर करायचा असतो. मग आपला हात असेल किंवा आपली बोटं असतील, तरी पण ते लगेच तोंडात घालून स्वतःची बोटं किंवा आईची बोटं, जे कोणी माणसं आहेत त्यांच्या आजूबाजूला,
त्यांची पण बोटं ते घेऊन चावायला लागतात. ते जेव्हा असं करायला लागतात, धिस इज द साइन की त्यांना खरंचच या वेळेला योग्य टीथर वापरण्याची गरज आहे. असं टीथर असलं पाहिजे जे सेफ आहे, त्यांना कम्फर्ट देईल, त्यांची दुखणं, खाज हे कमी झाल्यासारखं बाळाला वाटेल आणि त्यांच्या ओव्हरऑल ओरल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होईल. तर मग असं टीथर तुम्हाला निवडायला पाहिजे, जे खरंचच बाळासाठी सेफ आहे. मग अशा वेळी आपण अशा पद्धतीचे टीथर्स निवडायला पाहिजे, जे लाकडापासून बनवलेले आहेत. कारण लाकूड हे फर्म असतं. जेव्हा बाळ ते तोंडामध्ये घालतं आणि जेव्हा ते त्याच्या हिरड्यांमध्ये चावण्यासाठी त्याला घेतं, तेव्हा एक फर्म जेंटल प्रेशर या मँगो वूड टीथर्समुळे त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि त्याच्यामुळे हळू-हळू मसाज पण त्याच्या हिरड्यांना मिळतो आणि एक प्रकारचे मसल डेव्हलपमेंट, ओरल मसल डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा याची खूप जास्त मदत होते. जेव्हा आपण हे मँगो वूड टीथर्स निवडत आहोत, तर याच्यावरती तुम्ही पाहाल, की कोणत्याही प्रकारचं केमिकल आपण वापरलेलं नाहीये. कोणत्याही प्रकारचा कलर आपण वापरलेला नाहीये. पण प्लास्टिकचे जर टीथर्स तुम्ही घ्याल, तर त्याच्यामध्ये BPA, थायलेट्स नावाचे केमिकल्स असतात, जे जेव्हा प्लास्टिकचे किंवा सिलिकॉन्सचे टीथर्स बाळ जेव्हा सतत चावायला लागतं, तेव्हा ते मायक्रो प्लास्टिक्स बाळाच्या शरीरामध्ये जातात आणि खूप दूरगामी परिणाम आरोग्याच्या दृष्टीने निर्माण होऊ शकतात आणि जर समजा सिलिकॉनचे टीथर्स असतील, तर ते सतत चिकट राहिल्यामुळे खूप सारे जर्म्स किंवा डस्ट त्याच्यावरती अट्रॅक्ट होते आणि मग ते साफ करणं किंवा त्यांची हायजीन मेंटेन करणं खरंचच खूप अवघड होऊन जातं. आणि आपण हे जे मँगो वूड टीथर्स बनवलेले आहेत, तर हे तुम्ही पाहाल की हे कंप्लीटली राउंडेड त्याचे एजेस आहेत. जेणेकरून त्याला ते इझिली ग्रिप पकडता येईल. बाळ कितीही लहान असेल तरी ते बरोबर त्याला ते पकडता येईल, अशा पद्धतीचे आपण ते राउंडेड एजेस बनवलेले आहेत. आणि ह्याचा थिकनेस पण अगदी योग्य आहे, की जर लहान बाळ ते तोंडात घालणार असेल, तर त्याच्या दोन्ही हिरड्यांमध्ये ते प्रॉपर बसेल, अशा पद्धतीचा थिकनेस पण आपण त्याला दिलेला आहे. याच्यावरती कोणतंही केमिकल न वापरता आपण नॅचरल बीज वॅक्सचं कोटिंग याला दिलेलं आहे, की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं केमिकल न जाता हे टीथर मॉइस्ट राहतील, त्या दृष्टीने आपण त्याला बीज वॅक्सचं कोटिंग दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फर्म आहेत अ, आणि ड्युरेबल आहेत म्हणजे खूप दिवस टिकणारे आहेत. ह्याच्यामध्ये क्रॅक्स पडणार नाहीत, जसे की प्लास्टिकच्या टीथर्समध्ये तुम्हाला क्रॅक्स पडताना दिसतील, तर तसे क्रॅक्स पडताना तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाहीत आणि साफ करायला पण अगदी सोपं आहे. अ, स धरून घरी स्टोअर करण्यासाठी पण अगदी सोपं आहे. सो एक उत्तम पर्याय तुम्हाला मँगो वुडन टीथर्सच्या दृष्टीने आम्ही तुमच्यासमोर आणलेला आहे. आणि आता बघूया की मँगो वूड किंवा आंब्याच्या लाकडापासूनच आपण का ते बनवलेले आहेत. तर आंब्याचं लाकूड हे मेजरली अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल असे उत्तम गुण त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर हे कषाय रसात्मक असतं म्हणजे काय तर तुरट चवीचं असतं आणि जेव्हा बाळ हे सतत चावतं त्याच्यामुळे त्या कषाय रसामुळे किंवा त्या तुरट चवीमुळे पूर्णपणे त्याच्या मसल्सला स्ट्रेंथ मिळते, त्याचे मसल्स डेव्हलप व्हायला मदत मिळते आणि उत्तम प्रतीचं काम तुरट चवीमुळे आपल्याला दात डेव्हलप होण्यासाठी करून घेता येतो. त्याच्यानंतर सहज उपलब्ध असलेलं असं हे मँगो वूड टीथर आहे. वुडन टीथर्स कडक असल्यामुळे जेव्हा बाळ ते चावतं, तेव्हा त्याच्यामुळे निर्माण होणारे जे त्याचा डिस्कम्फर्ट आहे, म्हणजे की जसं पेन आहे, स्वेलिंग आहे, इरिटेशन आहे, हे व्यवस्थित पद्धतीने कमी होतं. त्याच्यानंतर त्याची मोटर डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अचीव्ह करता येते. म्हणजे होल्डिंग आहे, ग्रिपिंग आहे. एका हातातून दुसऱ्या हातामध्ये
ट्रान्सफर करणं आहे कोणताही ऑब्जेक्ट किंवा वस्तू किंवा खालचं वस्तू उचलून तोंडामध्ये घालणं आहे. या मोटर डेव्हलपमेंट स्किल्स आहेत त्या उत्तम रीतीने डेव्हलप होतात. त्याच्यानंतर त्याच्या मसल्स व्यवस्थित डेव्हलप झाल्यामुळे, ओरल मसल्स व्यवस्थित डेव्हलप झाल्यामुळे त्याला लवकर शब्द फुटण्यासाठी किंवा बाळ लवकर बोलण्यामध्ये पण त्याचा खूप चांगला उपयोग होतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही खरंचच हे मँगो वूड टीथर्स तुमच्या बाळासाठी वापरले पाहिजेत आणि बऱ्याच पालकांच्या शंका लक्षात घेऊन आम्ही खूप विचारपूर्वक हे मँगो वूड टीथर्स बनवले आहेत आणि एक ट्रायंगल साईजमध्ये आहे आणि एक फुलाच्या साईजमध्ये आहे. कोणतीही साईज याच्यातली किंवा शेप तुम्ही बाळासाठी निश्चित पद्धतीने वापरू शकता. तर असं हे सेफ, केमिकल रहित आणि अतिशय सस्टेनेबल आणि बायोडिग्रेडेबल असं हे प्रॉडक्ट आहे. हे मँगो वूड टीथर्स आपण आर्टिझन्सकडून बनवून घेतलेले आहेत. ईच अँड एव्हरी मँगो वूड टीथर जे आहे ते आपलं हाताने बनवलेलं आहे. याच्यामध्ये मशीन्सचा खूप कमीत कमी वापर केलेला आहे. प्रत्येक पीस हा सेपरेटली बनवलेला आहे, ना की खूप मास प्रोडक्शन मशीनमध्ये आपण याचं केलेलं आहे. म्हणूनही हे मँगो वूड टीथर्स खूप सेफ आणि खरंचच खूप प्रेमाने बाळांसाठी बनवले आहेत. प्रत्येक टीथर हा वेगळा आणि एक पीस असं बनवलेला आहे. ही ह्याचं सगळ्यात वैशिष्ट्य आहे किंवा खासियत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर हे टीथर्स तुम्हाला एक उत्तम पर्याय आहे बाळासाठी, हे निश्चित आहे. या दृष्टीने आपण लोकल आर्टिझन्सला पण एक प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देत आहोत आणि अशा पद्धतीचं हे नॉन केमिकल, सेफ, सस्टेनेबल, बायोडिग्रेडेबल असं मँगो वूड टीथर निश्चित तुमच्या बाळासाठी वापरा. जर तुम्हाला याची ऑर्डर प्लेस करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून ऑर्डर प्लेस करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण जे नवीन डिलिव्हरी झालेले मॉम्स आहेत किंवा जे पालक आहेत आणि ज्यांना खरंचच आपल्या बाळासाठी योग्य असं टीथर निवडायचं आहे, तसंच हे गिफ्टिंगसाठी पण एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर लहान बाळाला काही गिफ्ट करायचं असेल तर टीथर्सचा कॉम्बो तुम्ही निश्चित पद्धतीने गिफ्ट करू शकता. सो आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.